करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले की जीवनामध्ये अनेक प्रकारची लोक पाहायला मिळतात, परंतु जी व्यक्ती आपल्याला विचारत नाही, ज्या प्रकारे कदर नसलेल्या माणसाला आदर देऊच नका. आपण त्या व्यक्तीसमोर प्रत्यक्षात गेलो आणि त्या व्यक्तीने आपल्याला न विचारताच पुढे निघून गेली, मग आपली किंमत काय उरली हो? बघा प्रत्यक्षपणे स्वाभिमानाने जगा. नात्यात सर्वात सुंदर नातं ते म्हणजे आपलेपणा. आपल्याला मिळालेलं जे आयुष्य आहे हे कुणाच्या वरती अवलंबून नाही. प्रत्यक्षात आपण जन्माला येताना एकटेच चाललेलो आहे, बरोबर की नाही? एकटे चालू ना, तर दुसऱ्यांना कोणाला सोबत घेऊन आलो नाहीये. जो परिवार आहे, जो कुटुंब आहे, जे नातेवाईक आहेत, जे मित्रमंडळी आहेत, ते आपोआप जोडले गेले. परंतु आपल्या ज्या देहाला जो कोणी विचारतच नाही, मग त्या देहाशी आपलं नातं काय? समोरची व्यक्ती जर आपल्याला विचारतच नसेल, मग आपण सुद्धा त्या व्यक्तीशी लांब असणं खूप गरजेचं आहे. परंतु जर बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, लोकांना एखाद्या नात्याचा कंटाळा आला की दूर जायला कारणही लवकर सापडत असतात. आपल्याला आयुष्याचा कंटाळा येतो, जीवनाचा कंटाळा येतो. कारण का? त्याचं महत्त्वाचं कारण, आपण एखाद्या संपूर्णपणे विचारामध्ये असतो. त्या विचारामध्ये आपला देह अडकलेला असतो. आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. आपल्या आजूबाजूला असणारी शेजारी, त्यांचे दररोजचे कटकटी असतात. दररोज आपण एकमेकांना बोलत असतो. मग तिथून आपल्याला सुटका. आपण जिथे जॉबला जातो तिथं प्रेशर असतं, हे काम झालंच पाहिजे, तिथून आपली सुटका. परत आपली मुलं ऐकत नाही, आपल्या मुली ऐकत नाही, इथून आपली सुटका. म्हणजेच जिथून आपल्याला प्रत्यक्षपणे असा मार्ग प्राप्त झाला पाहिजे की जिथे आपल्याला शांतता प्राप्त होईल. मग आपल्याला जी काही प्रश्न असतात, मग ते कोणत्या व्यक्तीसमोर आपण सादर केले पाहिजेत किंवा बोललं गेलं पाहिजे तर मन हलकं होईल. जर कदर नसलेल्या माणसाला आपण विचारायला गेलो किंवा आपलं तिथे मन हलकं केलं तर काहीच उपयोग होणार नाही, बरोबर की नाही? आता विचार करा, ज्याप्रमाणे सुख तुम्ही कोणालाही वाटावं, पण दुःख फक्त विश्वासाच्याच माणसाला सांगावं. आपल्या वाटेला आपल्या आयुष्यामध्ये सुखसुद्धा पाहायला मिळतं आणि दुःखसुद्धा येत असतात. परंतु जेव्हा सुख येतं ना, तेव्हा तुम्ही कोणालाही जरी सांगितलं तरी काही हरकत नाही, कारण रस्ते संपूर्णपणे तयारच असतात, मार्ग सर्व उपलब्ध असतात. परंतु ज्यावेळी दुःख येतं त्याचवेळी सर्व दरवाजे बंद असतात. मग दुःख फक्त विश्वासाच्याच माणसाला का सांगावं? याचं मूळ कारण लोक हसणारी आहेत. आपलं कारण ऐकून ते तोंडावर हसणारी आहेत. खरं प्रेम तेच असतं ज्यामध्ये दोघे एकमेकांना गमवायला घाबरत नसतात. संकटकाळी प्रत्यक्षपणे एखादा प्रसंग आला, बघा
ज्यावेळी आपला मित्र एखाद्या अडचणीत आहे, तो स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तो त्या मित्राला मदत करतो. तेच खरं नातं ना, तेच खरं मित्रत्व. परंतु जर एखादा मित्र अडचणीत असला, आपण पाहतोय, बघतोय, तिथे हजर आहोत, परंतु पुढे जायला तयार नाही, मग शेवटी काय? बघा भाग कसा दिलेला आहे. म्हणून ज्याप्रमाणे चांगले विचार का असणं गरजेचं आहे, कारण माणसं समजण्यापलीकडे गेलेली आहेत. ज्याप्रमाणे आपल्या डोक्यामध्ये अनेक प्रकारचे विचार येतात, ते चांगले विचारसुद्धा येतात आणि वाईट विचारसुद्धा येतात. परंतु चांगल्या विचाराने जर आपण पुढे गेलो किंवा आपल्यांनी जर साथ सोडली, म्हणून आपण जगायचं, सोडायचं नाही. ज्याप्रमाणे बघा आपले मित्र असतात, आपण लहानपणापासून त्या मित्रासोबत होतो, परंतु आज काय झालं की आज एखाद्या क्षुल्लक कारणावरून तुतुमयमय झालं किंवा एखादं वाद घडला, तर समोरचा जो आपला मित्र होता लहानपणापासूनचा, तर तो मित्र बोलायचाच बंद झाला. मग आता आपण जगणं सोडायचं का? नाही. चूक कोणाची का असेना, परंतु समजून घेतली पाहिजे. इथे विश्वासाची काहीच किंमत नाही. कोणी निस्वार्थीपणे नाती निभावेल एवढी कोणाची हिंमत सुद्धा नाही. समजून घेतलं पाहिजे. चूक कोणाची? आपण स्वतःहून जर चुकलो असेल तर नक्कीच बघा प्रत्यक्षपणे माफी मागितली पाहिजे. ती व्यक्ती चुकीचे ठरली असेल, त्या व्यक्तीने सुद्धा सांगितलं पाहिजे. ह्यात नम्रपणा असला पाहिजे. बघा प्रत्यक्षपणे पती पत्नीचं नातं कसं असतं. ज्याप्रमाणे पत्नीला एखाद्या संकटकाळी पती हा खंबीरपणे पाठीशी उभा असेल ना, तर पत्नी प्रत्येक गोष्टीत यशस्वी होत असते. बरोबर की नाही? किंवा पती ज्यावेळी संकटात असतो आणि पत्नीने ज्यावेळी खंबीरपणे उभी राहील, त्यावेळी पतीसुद्धा सर्वश्रेष्ठ ठरत असतो. म्हणून आपण ज्या व्यक्तींना जीव लावतो, त्यांनी दुर्लक्षित केल्यावर जीव गेल्यासारखं होतं. बघा जरी पैसा नसेल तरी आपण विचार करतो, आपला हा माझा मित्र आहे, जिवलग मित्र आहे, संकटकाळी सुद्धा माझ्यासोबत असतो. परंतु त्याच मित्रांनी जर आपलं प्रत्यक्षपणे दुर्लक्षपणा, तोच मित्र आपल्यापासून दूर झाला, बघा प्रत्यक्षपणे जीव भांड्यात गेला, मग जीव गमावल्यासारखं वाटतं किंवा आपल्या या जगामध्ये कोणीच नाही आहे. तोच एक मित्र होता, तो माझ्याशी दररोज बोलायचा, आमची सुखदुःख आम्ही एकमेकांशी शेअर करायचो. मग चुकल्यासारखं वाटतं, कुठल्याही कामामध्ये लक्ष लागत नाही. मग असं का होतं? आपलं कोण या दोन शब्दांचा अर्थ कळण्यासाठी अडचण या शब्दाला जन्म घ्यावा लागतो. बघा आपले नातेवाईक असू दे किंवा आपले मित्रमंडळी असेल, त्यांच्याशी आपलं नातं काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. नातं कोणतंही असो, त्याचा पासवर्ड म्हणजे एकच आहे, ते म्हणजे विश्वास. विश्वास टिकवणं खूप गरजेचं आहे. नात्यासोबत आनंदानं जगण्यासाठी नाती जपता आली पाहिजे. कारण झाडाचं पान आणि माणसांचं मन हे एकदा तुटलं ना, तर परत जोडता येत नाही. कसा भाग दिलेला आहे बघा. झाडाचा पान हवेनी किंवा आपण स्वतःहून जर तोडायला गेलो
तर ते पुन्हा जॉईन करता येत नाही. मग तसंच माणसाचं मन जर एकदा तुटलं ना तर परत जोडता येत नाही. तो त्याच्या नजरेतूनच उतरून जातो. म्हणून जिभेचं वजन खूप कमी असतं. इकडे तिकडे आपण फिरवतो, पण तिचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमतं. एखादा शब्द जर आपल्या मुखातून वैखरीतून जर येत असेल ना, बघा प्रत्यक्षपणे त्या जिभेचा तोल आपल्याला जपता आलं पाहिजे. आपल्या मागं होणारी आपली चर्चा आणि आपली बदनामी हीच आपली प्रगती होत असते. आपण विचार करतो, अरे माझ्या पाठीमागून ही लोकं बोलत असतात, ती लोकं बोलत असतात, आपण विचार करतो. परंतु आपण ठाम राहिलं पाहिजे. जे व्यक्ती बोलत आहेत ना त्या व्यक्तींना आपलं कार्य काय, त्या कार्यातून प्रत्यक्षपणे त्यांच्या समोर गेलं पाहिजे. बघा भाग कसा दिलेला आहे. म्हणून जी व्यक्ती निंदा करणारी आहे, स्तुती करणारी आहे, त्यांना आपलं प्रत्युत्तर हे आपल्या कार्यातून दाखवता आलं पाहिजे. एकमेकांची चूक विसरून एकमेकांना साथ देणं यालाच तर खरं प्रेम म्हणतात ना. आपण लोकांच्या चुका दाखवतो परंतु एकमेकांना साथ देत नाही. ही आपली परंपरा आहे, बरोबर की नाही. या देहाची हीच अवस्था आहे. जो मित्र आपल्यासोबत आज येईल त्याच्यासोबतच जाणार. कालचा मित्र विसरून गेला. ज्याने काल दिवसभर आपल्याशी बघा चर्चा केली, आपल्यासोबत होतं, परंतु आज नवीन मित्र आला, जुन्या मित्राला आपण सोडून दिलं. मग याला प्रेम म्हणतात का? नाही. जिथं आपल्याला खायला मिळते तिथं आपण जात असतो. असं आपलं प्रत्यक्षपणे होत आहे, बरोबर की ना. म्हणून समजून घेतलं पाहिजे. मनुष्याने माणसांबद्दल कसलाही अंदाज बांधू नये, कारण न समजणारा विषय म्हणजे मनुष्य. कारण पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ, परंतु मनुष्य देहाला जरी शिकवण असेल तरीसुद्धा त्या शिकवणीमध्ये संपूर्णपणे तो तयार नाही. म्हणून स्वीकारावं लागतं कधी कधी, कारण काहीच परत पहिल्यासारखं होत नाही. काही अशा गोष्टी असतात ते स्वीकारावे लागतात. जरी नाही स्वीकारलं तरी ते बघा प्रत्यक्षपणे आपल्या वाट्याला येत असतात. म्हणून भाग दिलेला आहे. काही वेळेस मीपणा सोडून जर कमीपणा घेतला ना तर न होणारी कामसुद्धा पटकन होत असतात. आपण विचार करतो, अरे ही व्यक्ती माझ्या आयुष्यात आली ना मग कामं होणार नाही, परंतु मीपणा का? मीपणा सोडून दे ना. जर मीपणा आपल्यामधला जर कमी जर झाला तर न होणारी कामंसुद्धा त्वरित होती, त्याला वेळ नाही लागणार. म्हणून मनुष्याने कदर नसलेल्या माणसाला जर बाजूला केलं ना तर नक्कीच कामं प्रत्यक्षपणे होणार आहे. कारण कार्यसिद्धीस श्री समर्थ आहे. फक्त विश्वास असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला तुला कार्य करायचं आहे, जी व्यक्ती तुला मदत करत आहे त्या व्यक्तीशी एकनिष्ठ राहिला पाहिजे. आपला ज्या माणसावरती विश्वास आहे तर समोरच्याचाच आपल्यावरती सुद्धा तेवढाच विश्वास असणं गरजेचं आहे. तर न होणारं कामसुद्धा पूर्ण होईल. परंतु जर आपण दुसऱ्यांवरती जर विसंबून राहिलो, ही व्यक्ती करेल, ती व्यक्ती करेल, तर समर्थ म्हणाले या जगामध्ये जर एखाद्यावरती विश्वास टाकून जर त्याच्याकडे काम सोपवण्यात आलं तर समर्थ म्हणाले अवघड आहे. कारण जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला, जो स्वयेची कष्टत गेला तोची भला. जय जय रघुवीर समर्थ.